आगरीपाडा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रविवार दिनांक 1/3/2026 रोजी आगरीपाडा चाळ क्रमांक 23 व 24 पटांगणात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदाचं मंडळाचं 53वं वर्ष आहे। तसंच विभागातील देणगीदार, वर्गणीदार, जाहिरातदार, हितचिंतक व विभागातील नामवंत मंडळ, समाज सुधारक यांनी आपली बहुसंख्येने उपस्थिती दर्शवून मंडळास सहकार्य केलं। त्याचप्रमाणे बायल नायर धर्मादाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं। तसंच विभागातील रक्तदात्यांनी रक्तदान करून मंडळात सहकार्य केल्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्यांचं मनःपूर्वक आभार तसंच धन्यवाद व्यक्त करण्यात आले। या प्रसंगी मंडळाच्या सेवकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तसेच सेवन मराठीमधून इगतपुरीमधून साईनाथ रामपूरकर प्रतिनिधी बोलत आहे। आज मी आगरीपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळात आज रक्तदान भव्य शिबिर राबवलं होतं। यांनी आज रक्तदानामध्ये चांगला यांना स्वभाव म्हणजे लोकांचा प्रतिसाद भेटला आणि आज आपल्याबरोबर इथले मंडळाचे कार्यकर्ते ते थोडे आपल्याला सांगतील। त्यांच्या मंडळाचा 53 वर्ष आहे, तर त्याच्याबद्दल कसं 53 वर्षात काय काय कामं चालतात तुमच्यावर? ॲक्च्युली आमच्या मंडळ आगरीपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ हा 53व्या वर्षात वर्ष चालू म्हणजे सुरू झालं 53 वर्ष आमचा। आम्ही ह्याच्यापूर्वी पण ज्या चालू वर्षामध्ये पण आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवतच असतो आणि राबवणारच आहेत। असं नाही आहे की हा शेवटचा आमचा वर्ष आहे। आणि ह्याच्या अगोदर पण आम्ही भरपूर असे सामाजिक कार्यक्रम राबवलेले आहेत, जेणेकरून शैक्षणिक मुलांना त्या गोष्टीचा फायदा होईल। आमच्या मंडळाची स्वतःची अभ्यासिका आहे, त्याच्यामध्ये NCP शिवाय उच्च शैक्षणिक मुलं जे पदवीधरमध्ये जातात त्यांची अभ्यास पुस्तकं आमच्या अभ्यासिकामध्ये आहेत, जेणेकरून त्यांना मार्ग भेटेल आणि कुठे दुसरीकडे जे पैसे देऊन ते लोक त्या गोष्टीचा फायदा घेतात ते आम्ही त्यांना फुकट मोफत ह्याच्यामध्ये आम्ही त्या गोष्टीचा फायदा आमच्या विभागातील मुलांना करत असतो। तसे तुम्ही आता हे रक्तदान आहे, नवीन पिढीला काय आव्हान करणार? नवीन पिढीला एकच आव्हान करेल, कारण कसं आपल्याला समाज घडवायचा आहे, त्या ह्या समाजाच्या मार्फत विभागातील नागरिकांची सुखसुविधा मंडळाकडून जेवढं चांगलं होईल, तसेच एकत्र येऊन आपण ज्या पद्धतीने चांगलं काम करू त्याच पद्धतीने नवीन मुलांनी पण एकत्र येऊन आमच्या पायावरती पाय ठेवून पुढे काहीतरी चांगलं कार्य करावं, हीच मी नवीन येणाऱ्या जनरेशनला सूचना देईल। चांगली माहिती दिल्याबद्दल विशाल। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।